यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभु भक्तजन हो नमस्कार। आज आषाढ मासाची पौर्णिमा। हीच पौर्णिमा गुरु पौर्णिमा अथवा व्यास पौर्णिमा म्हणून सर्वज्ञात सर्व परिचित आहे। भारतीय पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यातले काही विशेष दिवस आहेत। तसा आषाढाचा शुद्ध पक्ष 3 विशेष गोष्टींना घेऊन येतो। आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हटलं की महाकवी कालिदासाची आठवण होते। आषाढस्य प्रथम दिवसे। आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेखाच, कारण तो दिवस म्हणजे पंढरीच्या वारीचा। पंढरीमध्ये जाऊन पांडुरंगाचं विठ्ठलाचं साक्षात दर्शन घेण्याचा। आणि आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा, अर्थात गुरूंचे सद्गुरू, कुलगुरूंचे महाकुलगुरू, महर्षींचे महाऋषी असे जे महर्षी व्यास, त्यांचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे। म्हणून अत्यंत मनोभावे आपण सर्वजण महर्षी व्यासांना सादर वंदन करूया, अभिवादन करूया। भारतात वैदिक सनातन धर्माची परंपरा आणि हिंदू संस्कृतीची परंपरा इतकी अक्षुण्ण, इतकी अखंड, इतकी अजर, इतकी अमर आणि सहस्रावधी वर्षांची चालत आलेली आहे की सगळ्या जगाला त्याचं आश्चर्य वाटतं। इतका प्रचंड कालखंड अन्य कोणत्याही राष्ट्रांनी पाहिलेला नसेल। पण या प्रत्येक कालखंडामध्ये म्हणजे प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे कालगणना 4 युगामध्ये वाटलेली आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामध्ये कृतयुग आहे किंवा सत्ययुग आहे, दुसरं त्रेतायुग आहे, तिसरं द्वापर युग आहे आणि चौथं जे आहे ते आता चालू असलेलं कलियुग आहे। एवढ्या प्रचंड कालखंडामध्ये धर्माचा महिमा हरवू नये, धर्माचा ऱ्हास होऊ नये, लोक सदाचरणापासून ढळू नयेत, लोकांची नीतिमत्तेची बैठक मोडू नये। म्हणून त्या युगामध्ये लोकोत्तर महापुरुष जन्म घेत असतात। आपल्या भारतवर्षामध्ये कृतयुगामध्ये वैवस्वत मनु झाले, त्रेतायुगामध्ये वेदाचार्य अपांतरतमा झाले, द्वापर युगामध्ये कृष्ण द्वैपायन किंवा आज आपण ज्यांचं स्मरण करतो आहोत ते महर्षी व्यास झाले, आणि कलियुगामध्ये धर्माचा ऱ्हास होऊ नये, माणसं सदाचार नीतीपासून ढळू नयेत म्हणून अलौकिक प्रज्ञा पांडित्य प्रतिभा धारण करणारे आदि शंकराचार्य झाले। या प्रदीर्घ कालावधीमध्ये माणसं सत्पथावर चालावीत,
माणसांनी सन्मार्ग टाकू नये, माणसांचं उन्नयन व्हावं, त्यांच्यामधला सत्वगुण नित्य वर्धिष्णू व्हावा, म्हणून असे अलौकिक महापुरुष खर तर ईश्वर अंशच या भूतलावर येत असतात. समाजाची, राष्ट्राची बिघडलेली घडी पुन्हा एकदा नेटकी करतात आणि मग पुन्हा या कालपटावर अदृश्य होऊन जातात. भारतवर्षाचं भाग्य असं आहे की अशी अलौकिक महापुरुषांची मांदियाळी आपल्याला लाभलेली आहे. ज्या महर्षी व्यासांचं आज आपण स्मरण करतो आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं, त्या महर्षी व्यासांचं कर्तृत्व, त्यांची प्रतिभा, त्यांचं पांडित्य, त्यांची प्रज्ञा इतकी अलौकिक आहे की तास सव्वा तासाच्या प्रवचनामध्ये त्याची विशालता, त्याचा विस्तार बसवणं खरंच अवघड आहे. पण आपण प्रयत्न करूया आणि थोडक्यामध्ये महर्षी व्यासांचं चरित्र आणि त्यांचं तत्वज्ञान, त्यांची लोकोत्तर कामगिरी तीही थोडक्यात समजावून घेऊया. आपल्याकडे म्हण आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. आज सगळं जग जे आहे आणि या जगामध्ये संस्कृतीची जितकी अंग आहेत ते सगळं व्यासांचं उच्छिष्ट आहे. संस्कृतीची अष्टांग असतात, ज्याच्यामध्ये धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कलाक्रीडा आणि शिक्षण ही अष्टांग येतात. या संस्कृतीच्या अष्टांगावर महर्षी व्यासाने इतका अद्भुत प्रकाश टाकलेला आहे किंवा त्याचं असं काही अद्भुत विवेचन केलेलं आहे की व्यासांच्या पलीकडे कोणी काही जाऊन सांगितले असं घडणंच शक्य नाही. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी म्हण पडलेली आहे. व्यासानी जी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली, त्या ग्रंथसंपदेला व्यासचर्या या नावाने ओळखलं जातं. त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. पण महर्षी व्यास कोणत्या कारणासाठी आले, त्यांचा जन्म कसा झाला, कौरव पांडवांशी त्यांचं नातं काय होतं, याचा थोडका इतिहास, अगदी तपशीलवार नाही पण थोडका इतिहास आपण प्रथम बघूया. आपल्या राष्ट्रामध्ये अनेक थोर चक्रवर्ती सम्राट झाले, थोर राजे महाराजे झाले. याच्यामधलाच एक म्हणजे उपरीचर वसु राजा. हा राजा असा सद्गुणी होता, इतका पराक्रमी होता, इतका नीतिवंत सदाचरणी होता, वृत्तीना पराकोटीचा धार्मिक होता की समाजामध्ये, राष्ट्रामध्ये त्याला अत्यंत मान होता. इतकंच काय, पण देवदेवता सुद्धा त्याचा सन्मान करत असत. मग या उपरीचर वसु राजाच्या अंतःकरणामध्ये अशी एक सात्विक आकांक्षा जागली की आपण तपश्चर्येनं इंद्रपद प्राप्त करावं. आता इंद्र एकच देवांचा राजा. ज्या वेळेला उपरीचर वसूंनी तपश्चर्या सुरू केली ती इतकी गंभीर होती आणि दीर्घ कालासाठी त्यांनी त्याचा प्रारंभ केलेला होता की स्वतः देवांचा राजा इंद्रच धावून आला आणि उपरीचर वसु राजाला तो म्हणतोय, राजा, ही तुझी घोर तपश्चर्या थांबव. मी तुला अनेक वरदान देतो, पण इंद्र होण्याची अभिलाषा मनामध्ये धरू नकोस. आणि त्यांनी चेदी देशाचं अत्यंत समृद्ध, निसर्गाने नटलेलं आणि फळाफुलांनी बहरलेलं, सस्य श्यामलाम अशी भूमी असलेलं राज्यच देऊ केलं त्या उपरीचर वसु राजाला. इतकंच नव्हे, पण त्यांनी त्याला अधिक वरदान देऊन एक विमान प्रदान केलं. आणि म्हणून त्या वसु राजाला, कारण तो इंद्रानी दिलेल्या त्या विमानातून सगळीकडे विहार करायला लागला, म्हणून त्याला उपरीचर म्हणजे गगनविहारी किंवा आकाशगामी वसु राजा म्हणायला लागले. उपरीचर याचा अर्थ गगनविहारी, गगनामधून भ्रमण करणारा, आकाशातून विहार करणारा तो उपरीचर. या उपरीचर वसु राजाच्या पत्नीचं नाव होतं गिरिका. एकदा वाडवडिलांच्या आज्ञेमुळे हा मृगयेला बाहेर पडला
आणि वसंत ऋतू होता. आणि योगायोगानं असं घडलं की त्याला गिरिकेचं अत्यंत स्मरण झालं. आणि दैववशात या उपरिचर वसु राजापासून अद्रिका नावाची एक अप्सरा होती, जिला शाप मिळालेला होता, जिनं मत्स्य रूप धारण केलेलं होतं, मत्स्यीचं रूप धारण केलेलं होतं. तिच्या पोटी उपरिचर वसु राजापासून एक पुत्र आणि एक कन्या जन्माला आले. उपरिचर वसूंनी त्या पुत्राचा स्वीकार केला, त्याचं नाव मत्स्यराज ठेवलं. तोही अत्यंत सत्पात्र सद्गुणी राजा निपजला. आणि आपली जी कन्या ज्या मत्स्यीपासून झालेली, तिचं नाव मत्स्यगंधा, कारण तिच्या शरीराला माशांचा गंध येत होता. त्या कन्येला त्यानं धीवर राजाकडे सोपवलं. आणि त्या धीवर राजानं म्हणजे कोळ्यांच्या राजानं त्या मत्स्यगंधेचं सगळं संगोपन केलं, तिला वाढवली, तिला मोठी केली. महाभारतामध्ये मत्स्यगंधेचं वर्णन असं आहे की भारतवर्षामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतकेल अशा ज्या अत्यंत लावण्यवती स्त्रिया तरुणी होत्या, त्यातली एक मत्स्यगंधा होती, इतकी ती देखणी. तेव्हा धीवर राजाच्या मनामध्ये तिच्या विवाहाविषयी अत्यंत चिंता होती. तिच्या अंगाला माशांचा वास येत होता, आपण पाहिलं. आणि ती यमुनेच्या द्वीपामध्ये, यमुना नदीच्या द्वीपामध्ये नाव चालवायचं काम करत असे. प्रवाशांना ऐल तीरावरून पैल तीरावर, पैल तीरावरून ऐल तीरावर आणायचं काम ही मत्स्यगंधा करायची. योग असा आला की महर्षी वसिष्ठांच्या परंपरेमधले अत्यंत थोर महर्षी पराशर हिमालयातून तपश्चर्या करून नेमके यमुनेच्या द्वीपामध्ये आले. वसिष्ठांची परंपरा फार भव्य दिव्य आहे बरं. महर्षी वसिष्ठांचा सन्मान देवेंद्रही करत असे. ब्रह्मर्षी म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे. आणि त्यांच्या कुळानं या भारतवर्षाच्या इतिहासावर आपला प्रदीर्घ ठसा उमटवलेला आहे. महर्षींचा पुत्र शक्ती, महर्षी वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर, त्या पराशरांचे पुत्र म्हणजे महर्षी व्यास, आणि महर्षी व्यासांचे पुत्र म्हणजे शुकाचार्य. आता ज्या वेळेला शक्ती मृत्यू पावला, म्हणजे महर्षी वसिष्ठांचा पुत्र मृत्यू पावला, त्यावेळेला त्याची पत्नी महर्षी वसिष्ठांची सून अदृश्यंती ही गर्भवती होती, म्हणजे पराशर तिच्या पोटामध्ये होते. तेव्हा त्या गर्भाला वेदमंत्र म्हणताना ऐकून महर्षी वसिष्ठांना अत्यानंद झाला. आणि पराशराला म्हणजे आपल्या नातवाला त्यांनी सगळी वेदविद्या देऊन अत्यंत बुद्धिवंत करून सोडलं. पराशराने दीर्घ तपश्चर्या केली आणि पराशर प्रवास करत करत यमुना द्वीपामध्ये आले. आणि त्यांनी त्या मत्स्यगंधेला पाहिलं. तिला पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये असा विचार जागला की आपली वंशवेल पुढे चालविण्यासाठी हीच तरुणी योग्य आहे. कादंबऱ्यांमध्ये दडपून काही लिहितात की पराशर तिच्यावर भाळले, पराशरांची तपश्चर्या भंग पावली, असं काही नाहीये. मत्स्यगंधा इतकी अलौकिक आहे की तिच्या लावण्याची कीर्ती संपूर्ण भारतवर्षामध्ये पसरलेली होती. महाभारत असं सांगतं की तिच्याबरोबर आपला विवाह व्हावा असं सिद्ध पुरुषांना सुद्धा वाटत असे. महाभारतानं आणखीन एक उल्लेख केलेला आहे. महाभारत म्हणतं की महर्षी असितानी सुद्धा धीवर राजाकडे मत्स्यगंधेचा हात मागितलेला होता, पण धीवराने त्याला नकार दिला, नाही म्हणून सांगितलं. पण पराशरांना जशी मत्स्यगंधा आवडली तसं पराशर मुनींना पाहिल्याबरोबर मत्स्यगंधेच्या मनात सुद्धा पराशरांच्या बरोबर आकर्षण निर्माण झालं. चांगलं पीक जर उगवायला हवं असेल तर भूमी, क्षेत्र आणि बीज दोन्ही उत्कृष्ट लागतं. तशी पुढची चांगली संतती जन्माला यायला माता पिताही चांगलेच लागतात. ती मत्स्यगंधा पराशरांना म्हणते
की माझ्या अंगाला हा माशांचा वास येतोय. त्यावेळेला पराशरांनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर तिच्या अंगाला येणारा तो माशांचा वास घालवला आणि तिला योजनगंधा केली. योजनगंधा याचा अर्थ असा, जसं आपण मनगटाला किंवा पालथ्या हातावर अत्तर लावलं तर त्याचा जसा आपल्याला गंध येतो, तसा गंध या मत्स्यगंधेच्या शरीराचा गंध 1 योजनपर्यंत जायला लागला. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 मैलापर्यंत जायला लागला. आणि ती इतकी संतुष्ट झाली. आता पराशर, महर्षी पराशर केवळ असामान्य होते, अलौकिक होते, अतिक्रांत रेतस होते. अशा महापुरुषांपासून पुढची जी संतती जन्माला येते ती पूर्णाकृती पुरुष रूपाने जन्माला येते. शास्त्रामध्ये, पंचाग्नी विद्येमध्ये याचं प्रदीर्घ विवेचन आलेलं आहे. ते सांगायचं हे स्थळ नव्हे, पण मत्स्यगंधा ही योजनगंधा अर्थात सत्यवती पुढची एकत्र आल्यानंतर, पराशर आणि सत्यवती एकत्र आल्यानंतर महर्षी व्यासांचा जन्मच अद्भुत झालेला आहे. 9 महिने ते आपल्या आईच्या पोटामध्ये राहिले नाहीत. एकदम पूर्ण पुरुषाकृती म्हणूनच ते प्रगट झालेले आहेत. असं अद्भुत घडलं. त्यावेळेला त्या योजनगंधेला, सत्यवतीला अतिशय वाईट वाटलं आणि ती म्हणाली की माझा वात्सल्याचा झरा आटूनच गेला. माझ्या वात्सल्याची पूर्ती होऊच शकली नाही. त्यावेळेला महर्षी व्यासांना थोडकं वाईट वाटलं. त्यांनी आपल्या आईचं सांत्वन केलं आणि ते म्हणाले, आई चिंता करू नकोस, तपश्चर्येसाठी मी तातांच्या बरोबर हिमालयामध्ये जाणार आहे. पण ज्यावेळी तू माझं स्मरण करशील त्यावेळेला मी धावून तुझ्याकडे येईन. आणि आपल्या तातांबरोबर म्हणजे महर्षी पराशरांच्या बरोबर व्यास हिमालयामध्ये निघून गेले. पुढे असं घडलं की शांतनू राजा ज्या वेळेला हस्तिनापुराच्या गादीवर बसला, त्यावेळेला गंगेपासून त्याच्या पोटी देवव्रत, जो पुढे भीष्म झाला, हा देवव्रत नावाचा असामान्य युवराज जन्माला आलेला आहे. तो अष्टवसूंपैकी होता आणि शाप असल्यामुळे त्याला दीर्घकाल भीष्म रूपाने या भूतलावर राहायला लागलं. पण ते भीष्म इच्छामरणी होते. देवव्रत वाढला, मोठा झाला. गंगेनं शांतनूच्या तो सुपूर्त केला आणि शांतनू राजा एके दिवशी मृगयेसाठी गेलेला असताना त्यांनी या सत्यवतीला पाहिलं आणि तो सत्यवतीच्या प्रेमामध्ये पडला. पण धीवर राजा म्हणाला, राजा तुझी मागणी मी अमान्य कशी करू, पण माझ्या कन्येचं हितही मला पाहायला पाहिजे. तेव्हा माझी एकच मागणी आहे की सत्यवतीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तोच पुढचा राजा व्हायला पाहिजे. इकडे देवव्रत आता तरुण झालेला होता, अत्यंत सद्गुण संपन्न महापराक्रमी होता. तेव्हा शांतनू अशा अटीला कशी बरं परवानगी देईल. तो परत आला न बोलता. पण सत्यवती त्याच्या मनामधून जाईना आणि आपल्या वडिलांचं शल्य देवव्रताने ओळखलं आणि तो त्या धीवर राजाला भेटायला गेला. धीवर राजा म्हणाला, देवव्रता तू फार थोर आहेस. वडिलांच्यासाठी तू स्वतः इथे मागणी घालण्यासाठी आलास माझ्या कन्येला. तुझे चरित्र खरोखर उदात्त आहे. पण देवव्रता उद्या तुझाही विवाह होईल, तेव्हा तुझे पुत्र आणि शांतनू सत्यवतीचे पुत्र जर उद्या भांडायला लागले तर मी काय करावं बरं. त्यावेळेला या देवव्रतानी अशी प्रतिज्ञा केली की देवांचाही थरकाप झालेला आहे. तो म्हणाला की मी आजन्म अखंड ऊर्ध्वरेत ब्रह्मचर्य व्रत धारण करेन. आणि दशदिशातून गर्जना व्हायला लागल्या आणि वाणी घुमायला लागली. हा भीष्म आहे, अत्यंत कठोर वचन उच्चारणारा.
जगात कोणीही अशी प्रतिज्ञा करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारा हा देवव्रत युवराज आहे, म्हणून आजपासून हा भीष्म म्हणून ओळखला जाईल. धीवरराज संतुष्ट झाला आणि शांतनू आणि सत्यवतीचा विवाह झाला. भीष्मानी तर आता प्रतिज्ञाच केलेली होती की मी लग्न करणार नाही. शांतनू आणि सत्यवतीच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले. त्यातला मोठा जो होता त्याचं नाव होतं चित्रांगद, आणि दुसरा जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं विचित्रवीर्य. हे 2 पुत्र जन्माला आले, वाढले, मोठे झाले. त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था, धनुर्विद्येची उत्तम व्यवस्था स्वतः भीष्मानी केलेली होती. यातला चित्रांगद जरा उतावळा होता, धाडसी होता, पराक्रमी होता, आणि विचित्रवीर्य हा सुखलोलूप होता. 2 टोकाचे स्वभाव धर्म असलेले हे दोन्ही पुत्र होते. पुढे ज्या वेळेला गंधर्वांचं आक्रमण झालं, त्या गंधर्वाच्या राजाचं नाव सुद्धा चित्रांगदच होतं. तेव्हा या 2 चित्रांगदांचा, म्हणजे हस्तिनापूरचा युवराज चित्रांगद आणि गंधर्वाचा राजा चित्रांगद यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. अनेक दिवस चाललेलं होतं, आणि दुर्दैवानं त्यामध्ये सत्यवती शांतनूचा पुत्र चित्रांगद मारला गेला. तो मृत्यू पावल्यानंतर सत्यवतीला अत्यंतिक दुःख झालेलं आहे. पण तिनं दुःख आवरलं. भीष्मांच्या मार्गदर्शनाने तिनं विचित्रवीर्याला राज्याभिषेक केला, आणि विचित्रवीर्याच्या विवाहाचा विचार हस्तिनापुराच्या त्या राजप्रासादामध्ये सुरू झाला. तेव्हा काशीराजाच्या 3 कन्या अत्यंत लावण्यवती आहेत हे भीष्मांना माहिती होतं. त्यांची नाव होती अंबा, अंबिका आणि अंबालिका. तेव्हा भीष्म स्वतः तिथे गेले आणि स्वयंवरातून त्यांनी त्या 3ही राजकन्यांना हस्तिनापूरला आणलं. ज्या राजांनी प्रतिकार केला त्या सर्व राजांचा भीष्मानी पराभव केला. विशेष प्रतिकार केला तो शाल्वानी केलेला होता, कारण शाल्वाचं अंबेवर प्रेम होतं. सगळ्यात मोठी जी राजकन्या होती अंबा, तिच्यावर प्रेम होतं. भीष्मांना हे माहीत नव्हतं. त्यांनी 3ही कन्या परत आणल्या, शाल्वाचा दारुण पराभव केला. पण हस्तिनापूरला आल्यानंतर अंबेनं भीष्मांची प्रार्थना करून सत्य काय ते सांगितलं. भीष्मांनी तातडीनं अंबेला सन्मानपूर्वक शाल्वाकडे पाठवून दिलं. पण शाल्वानी तिचा स्वीकार करायला नकार दिल्यानंतर अंबेनं पुढे परशुरामांनाही विचारले, अकृतव्रणांनाही विचारले. भीष्म परशुरामांचं युद्धही झालेलं आहे. पण शेवटी अंबेनं वनामध्ये जाऊन दीर्घकाल तपश्चर्या केली आणि पुढचा जन्म पुरुषाचा मिळवलेला आहे. पुढल्या जन्मामध्ये ही अंबा महारथी शिखंडी म्हणून जन्माला आली, आणि या शिखंडीमुळेच महाभारताच्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये भीष्म शेवटी मारले गेलेले आहेत. आता असं झालं की अंबिका आणि अंबालिका 2 पत्नींच्या सहवासामध्ये हा राजा विचित्रवीर्य अत्यंत रमलेला होता. पण मुळातच नाजूक प्रकृती असल्यानं या राजाला पुढे राजयक्ष्मा म्हणजे क्षय झाला, टीबी झाला, आणि त्याच्यामध्येच विचित्रवीर्याचा मृत्यू झाला. अंबिका अंबालिकांच्या पोटी पुत्रसंतती जन्माला आलेली नव्हती. आता सत्यवती पुढे असा प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. पुत्रच नाहीये, वंशवेलच खंडित व्हायची वेळ, भयंकर अशी दुर्दैवी वेळ प्राप्त झालेली. आता काय करावं बरं. तिच्या मनामध्ये मोठा गोंधळ झाला आणि तिने भीष्मांना विचारलं. तेव्हा भीष्मांनी सांगितलेलं होतं की मी तर प्रतिज्ञा केलेली आहे माते, मी कधीही तुझी विनंती स्वीकारणार नाही, आणि नियोग पद्धतीनं पुढचा वंश चालावा म्हणून या घराण्याला पुत्रही देणार नाही. माझी प्रतिज्ञा ही अक्षुण्ण आहे, अखंड आहे, निश्चल आहे. लक्षात ठेव, त्यात कोणताही बदल होणार नाही. सत्यवतीनं अनेक वेळेला विनवून पाहिलं. त्यावेळेला भीष्मानी एक वार असं सुचवून पाहिलं की एखादा अलौकिक तपस्पुत ब्राह्मण एखाद्या विषयी त्याला बोलव आणि वंशवेल पुढे चालू राहील असं बघ. त्या कालखंडामध्ये
अगदी त्रेतायुग द्वापर युगामध्ये ही नियोग पद्धत राजकुलामध्ये होती आणि समाजाला सुद्धा मान्य होती. आणि या वेळेला सत्यवतीला स्मरण झालं ते महर्षी व्यासांचं झालेलं आहे. आणि तिनं काकुळतीनं आपल्या पुत्राला म्हणजे महर्षी व्यासांना साद घातली. आणि महर्षी व्यास तत्काळ प्रगट झाले आणि त्यांनी विचारलं, माते तू माझं का स्मरण केलंस सांग. त्यावेळेला सत्यवतीने आपली इच्छा मनातली बोलून दाखवली. ती म्हणाली, आता कुरुवंशच खंडित व्हायची पाळी आलेली आहे. तेव्हा विचित्र वीर्याच्या या दोन्ही पत्नी अंबिका अंबालिका त्यांच्यापासून पुढे वंशवेल चालू राहावा म्हणून तुला मी विनंती करण्यासाठी इथे बोलावून घेतलेलं आहे. मातेची ती विनंती काय, आज्ञाच होती एक प्रकारे. आणि आपला धर्मसंस्कृती याच्यामधली एक परंपरेची रेषा अशी आहे की मातृ ऋण फेडावं लागतं, पितृ ऋण फेडावं लागतं, आचार्य ऋषी ऋण फेडावं लागतं, देव ऋण फेडावं लागतं, मानव ऋण फेडावं लागतं, संस्कृतीचं ऋण फेडावं लागतं, अंशतः अनृण व्हावं लागतं. महर्षी व्यासानी आईची आज्ञा शिरोधार्य मानली. पण महर्षी व्यास हे काही देखणे नव्हते. त्यांचा रंग सावळा होता, थोडके उग्रच होते, दाढी जटा वाढलेल्या होत्या आणि यमुनेच्या द्वीपामध्ये जन्माला आले म्हणून त्यांचं नाव पडलेलं होतं कृष्णद्वैपायन. पराशरांचे पुत्र म्हणून पराशर सुत असंही म्हणत असत किंवा पाराशर्य असंही म्हणत असत. आणि पुढे त्यांची कामगिरी इतकी विस्तीर्ण विशाल आहे की म्हणून त्यांचं नाव व्यास असंही झालं. द्वापर युगामध्येच 28 युग झाली आणि त्याच्यामध्ये 28 व्यास जन्माला आले अशी आपल्याकडची परंपरा आहे. महर्षी व्यासांनी आईची आज्ञा मान्य केली. पण अंबिकेला महर्षी व्यासांची इतकी भीती वाटली ते रूप पाहिल्यानंतर. खरं तर महर्षी व्यास सांगत होते, माते 1 वर्षभर थांब, तुझ्या दोन्ही सुनांना माझ्या सहवासात राहू दे आणि मग आपण पुढचा विचार करूया. पण सत्यवती वंशवेल पुढे वाढावा म्हणून इतकी उतावीळ झालेली होती की तिनं आपल्या पुत्राचं म्हणजे महर्षी व्यासांचं ऐकलं नाही. परिणामी घाबरलेल्या अंबिकेनं डोळेच मिटून घेतले आणि तिच्या पोटी व्यासांपासून जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव धृतराष्ट्र. व्यासाने सांगितलं, माते या पुत्राच्या अंगामध्ये 10,000 हत्तींचं बळ असेल, इतका हा बलाढ्य मल्ल असेल, पराक्रमी असेल, पण जन्मतःच अंध असेल, जन्मांध असेल. सत्यवतीची थोडी निराशा झाली आणि तिनं अंबालिकेला म्हणजे धाकट्या सुनेला या महर्षी व्यासांकडे पाठवून दिलं. तिची तीच स्थिती झाली. महर्षी व्यासांचं ते असं तपश्चर्येचं रूप पाहिल्यावर ती पांढरी फटक पडली आणि पुढे तिच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो पांढरका निपजला म्हणून त्याचं नाव ठेवलं पंडू, ज्याच्यापासून त्याचा विवाह कुंतीशी झाला आणि पांडव जन्माला आले. माद्रीचे 2 पुत्र, पंडूची दुसरी पत्नी, त्याच्यातून नकुल सहदेव, तेही म्हणजे असे 5 पांडव या पंडूपासून जन्माला आले. पंडूचे पुत्र म्हणून त्यांचं नाव झालं पांडव. आता सत्यवतीला 3रा पुत्र हवा होता. महर्षी व्यास म्हणाले, ठीक आहे माते, तथास्तु. म्हणून पुन्हा आपल्या सुनेला अंबिकेला महर्षी व्यासांकडे पाठवायचं सत्यवतीनं ठरवलं. पण ती आता जायला उत्सुक नव्हती म्हणून तिने एका अत्यंत लावण्यवती दासीला सालंकृत करून साज शृंगार करून महर्षी व्यासांकडे पाठवलं. आणि त्या दासीनं महर्षी व्यासांची इतकी सेवा केली की महर्षी व्यास प्रसन्न झाले. तिच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. पण त्यांनी वरक दिला तिला की तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो धर्मात्मा असेल आणि साक्षात यमधर्माचा अवतार असेल. तोच विदुर या नावानं पुढे जन्माला आला की ज्याने धृतराष्ट्राला विवेकाने वारंवार आवरायचा प्रयत्न केलेला आहे.
पण त्याही अगोदर गंमत अशी झालेली होती की आणि मांडव्यांच्यावर आळ आला. फार थोर महर्षी होते आणि राजानं त्यांना शिक्षा दिली, म्हणजे सुळावर बसवलं. म्हणजे शरीरामध्ये टोकदार सूळ खुपसायचा. यातना यातना होऊन तो मनुष्य मेला पाहिजे. पण महर्षी आणि मांडव्य, म्हणजे मूळ नाव त्यांचं मांडव्य, पण आणि म्हणजे ते सुळाचं टोक त्यांच्यामध्ये गेले आणि म्हणून त्यांना आणि मांडव्य म्हणायला लागले. पण त्यांची तपश्चर्या अशी की त्या सुळाला पालवी फुटली. राजा इतका घाबरला, धावत आला, साष्टांग प्रणिपात करून तो म्हणाला, महर्षी मला क्षमा करा, मी आपला अनंत अपराधी आहे. त्यावेळी आणि मांडव्य म्हणाले, राजा अपराध तुझा नाही, हे असं प्राक्तन, असं प्रारब्ध माझ्या वाट्याला काय यावं हे आता मी प्रत्यक्ष यमधर्माला जाऊन विचारतो. आणि गेलेत यमधर्माला विचारले आणि मांडव्याने असं का घडलं. त्यावेळी तो म्हणाला, पूर्वजन्मामध्ये तुम्ही एक काटा घेऊन एका फुलपाखराच्या पंखामध्ये टोचलेला होता, त्याचं फळ हे तुम्हाला मिळालेलं आहे. त्यावेळेला आणि मांडव्यांनी एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, यमधर्मा, त्यावेळी मी किती वर्षांचा होतो सांग. ते अतिशय छोटे होते, बालक होते, किशोरावस्थेमध्ये होते. ते यमधर्माने सांगितल्यानंतर आणि मांडव्य रागावले आणि म्हणाले, बालपणी चांगलं वाईट हे तारतम्य विवेक बालकाकडे नसतो आणि तरी सुद्धा तू मला शाप दिलास. मी तुला आता शाप असा देतो की तुला मनुष्य रूपाने भूतलावर यावं लागेल. आणि तेच यमधर्म विदुर होऊन या भूतलावर आले. अशा रीतीनं महर्षी व्यासांपासून अंबिका, अंबालिका आणि दासी यांना क्रमशः 3 पुत्र झाले, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर. या सगळ्या कौरव पांडव वंशाचे साक्षीदार, 5 पिढ्यांचे साक्षीदार महर्षी व्यास आहेत. पुढे कुरुक्षेत्रावरचं युद्ध झालं आणि पांडवांचा एकमेव वंश जो उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता तो अश्वत्थाम्याने ब्रह्मशिरस अस्त्र टाकून मारला. पण भगवान श्रीकृष्णाने अशी प्रतिज्ञा उच्चारलेली आहे की तो मृतपुत्र, त्याला संजीवन लाभलं, तो जिवंत झाला आणि त्याचं नाव ठेवलं गेलं परीक्षित. त्या परीक्षिताच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं जन्मेजय. या परीक्षितालाच व्यासांच्या पुत्राने म्हणजे शुकाचार्याने सर्वप्रथम भागवत कथा सांगितली आणि त्याला निर्भय केला. पण तक्षकाच्या दंशाने शेवटी परीक्षिताला मृत्यू आला. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जन्मेजयाने सर्पसत्र केलेलं होतं. सगळे सर्प त्या कुंडात अग्नीचे येऊन पडावेत आणि नागवंश संपावा अशी त्याची इच्छा होती. पुढे अनेकांनी मध्यस्थी करून, व्यासानी मध्यस्थी करून, शेवटी नारदानी मध्यस्थी करून हे सर्पसत्र थांबवलं. पण या सर्पसत्राच्या वेळेला जन्मेजयाने विनंती केली, कारण पांडव हे त्याचे पणजे आहेत, तो पणतू आहे त्यांचा, पांडवांचा, अर्जुनाचा पणतू आहे. तर त्यांनी महर्षी व्यासांना असं विचारलं की महर्षी, कौरव पांडवांचं एवढं प्रचंड युद्ध का झालं? आमचा मागचा वंश कसा होता? यात कोणकोणते राजे होऊन गेले? कोणकोणते सत्पात्र झाले? कुणी कोणती कामगिरी केली? हे आपण मला कृपा करून सांगावं. त्यावेळेला महर्षी व्यासानी कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर बद्रिकाश्रमामध्ये 3 वर्ष राहून 1,00,000 श्लोकांचं महाभारत रचलेलं होतं. महाभारताच्या आदिपर्वामध्ये स्वच्छ उल्लेख आलेला आहे. त्रिभिर्वर्षैहि, महाभारत काय म्हणतं बघा, त्रिभिर्वर्षैहि सदोत्थिता कृष्णद्वैपायनो मुनिहि. कृष्णद्वैपायन म्हणजे महर्षी व्यास. कृष्णद्वैपायनो मुनिहि त्यांनी काय केलं तर महाभारतम आख्यानम कृतवान इदम अद्भुतम. हे महाभारताचं अत्यंत अद्भुत असं आख्यान या कृष्णद्वैपायन मुनीनी म्हणजे महर्षी व्यासाने रचलं. आणि ते कसं रचलं
तर अतिशय पुण्यदायी असं त्याचं वर्णन करताना शतसहस्र केलेलं आहे. म्हणजे 1,00,000 श्लोकाचं असं ते महाभारत या महर्षी व्यासाने रचलं. मग कुणीतरी पुढल्या कालखंडामधले कलियुगामधले तथाकथित सामान्य साहित्यिक ज्यांना आपल्या इतिहासाची मोडतोड करायची, यांनी एक भ्रम असा निर्माण केला की मूळ महाभारत एवढं मोठं नव्हतंच, त्यात सौती आणि वैशंपायनांनी भर घातली आणि त्याच्यामुळे महाभारत इतकं मोठं झालं. होमराची 2 महाकाव्य प्रख्यात आहेत, इलियड आणि ओडिसी. ती दोन्ही जरी एकत्र केली तरी त्याच्या 8 पट मोठं आपलं महाभारत आहे. अनेकांना वाटतं एक मनुष्य एका जन्मामध्ये कसं करू शकेल, पण प्रज्ञावंतांना काय अशक्य आहे. महाभारतातच स्पष्ट उल्लेख आहे की व्यासाने 3 वर्षामध्ये बद्रिकाश्रमी राहून 1,00,000 श्लोकांची महाभारताची संहिता तयार केली. आणि जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये त्यांनी आपला जो शिष्य वैशंपायन, या वैशंपायनाला सांगितलं, वैशंपायना, आता तू ही कथा सगळ्या इथे जमलेल्या श्रोतृवर्गासाठी प्रस्तुत कर. म्हणजे कुरुवंशामध्ये काय काय घडलं आणि या भारतवर्षाचा इतिहास काय तो सगळ्यांना ज्ञात होईल. वैशंपायनांकडून महाभारताचं ज्ञान सौतीने घेतलं आणि त्याच्यावर अधिकाधिक प्रवचन करून ते सर्वत्र लोकप्रिय केलं. असा हा खरा इतिहास आहे. तर महर्षी व्यासांचं हे अलौकिक असं महाभारत, त्या महाभारतामध्येच एक उल्लेख आलेला आहे की हे सर्वश्रेष्ठ धर्मशास्त्र आहे, हे सर्वश्रेष्ठ असं अर्थशास्त्र आहे. आणि ज्यांना उन्नयन करायचे, आत्मोन्नती करायची आहे आणि जीवनाचा अंतिम पुरुषार्थ साधायचा आहे, त्याच्यासाठी हे सर्वोत्तम मोक्षशास्त्रही आहे. धर्म असो, अर्थ असो, काम असो, मोक्ष असो, चतुर्विध पुरुषार्थांचं निरूपण असो, खरं सांगायचं झालं तर संपूर्ण मानवी जीवनाचं दर्शन महर्षी व्यासानी या महाभारतामध्ये घडवलेलं आहे. साहित्य सम्राट नचिम केळकरांना एकदा पत्रकारांनी, अन्य पत्रकारांनी प्रश्न केलेला होता की टिळकांना शिक्षा झाली, मंदलेला गेले टिळक. समजा उद्या ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी आपल्याकडे वळली आणि त्यांनी तुम्हाला असं उचलून कुठेतरी तुरुंगात टाकलं, दूर पाठवलं, तर तिथे जाताना तुम्हाला जर अनुमती मिळाली की एकच ग्रंथ बरोबर न्यायचा, तर तुम्ही कोणता ग्रंथ न्याल? त्यावेळेला क्षणाचाही विलंब न लावता साहित्य सम्राट नचिम केळकरांनी उत्तर दिलेलं होतं, मी बरोबर महाभारत घेऊन जाईल. संपूर्ण मानवी जीवनाचं दर्शन त्याच्यामध्ये आहे आणि त्याही पल्याडमध्ये त्याच्यात भगवद्गीता आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून बाहेर पडलेली अद्वितीय भगवद्गीता या महाभारतामध्ये आहे. म्हणून महाभारतामध्येच म्हटलेलं आहे, धर्मेच अर्थेच कामेच भरतर्षभ. हे राजा, भरतर्षभ म्हणजे हे राजा, धर्म असो, अर्थ असो, काम असो, मोक्ष असो, यदिहास्ति तत् अन्यत्र. याच्यामध्ये जे आहे तेच अन्यत्र वाङ्मयामध्ये तुम्हाला सापडणार. यन्नेहास्ति च तत् क्वचित. क्वचित रूपाने मिळालं तेही अशक्यच आहे, पण जे महाभारतात नाही ते तुम्हाला बाहेर कुठेही पाहायला आणि वाचायला, श्रवण करायला मिळणं अशक्य आहे. ही महाभारताची प्रौढी नाही आहे, महाभारताचा हा गरिमा आहे. शेक्सपियरनी म्हणे अशी पोर्ट्रेट गॅलरी निर्माण केली, असं ब्रिटिश फार अभिमानाने सांगतात की इतक्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत, पण महाभारताच्या एका कोपऱ्यामध्ये शेक्सपियर बसेल इतकं जगडव्याळ मानवी जीवनाचं दर्शन महर्षी व्यासानी घडवलेलं आहे. सुष्ट, दुष्ट, चांगलं, वाईट, सत्य, असत्य, न्याय, अन्याय, अनुकूल, प्रतिकूल सगळ्या प्रकारची मांडणी व्यासानी केलेली आहे. मानवी जीवन कसं आदर्श असावं ते महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये शिकवलं आणि
मानवी जीवन वास्तव रूपात कसं असतं, पण त्यातून चांगला मार्ग काढून आपलं उन्नयन कसं करून घ्यावं ते महर्षी व्यासानी आपल्याला शिकवलं. कुटुंबाचा उत्तुंग आदर्श महर्षी वाल्मिकींनी शिकवला आणि समाज राष्ट्राची नीतिमत्ता कशी धारण करावी ते भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला महाभारतामध्ये शिकवलं. मोठं अलौकिक आहे. म्हणून रामायण महाभारत हे दोन्हीही आपले, रामायण आणि महाभारत हे दोन्हीही आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. युगानुयुग ते पुढे चालूच राहणार आहेत. इतकी अलौकिकता त्याच्यामध्ये सामावलेली आहे. महर्षी व्यासानी केवळ महाभारतच रचलं असं नाही. त्यांचं कर्तृत्व पाहिलं तर आपलं मन स्तिमित होऊन जातं. आपण सावधान होऊन ऐका की व्यासचर्येमध्ये काय काय येतं. व्यासचर्या म्हणजे व्यासांचं सगळं जे वाङ्मय त्यांनी निर्माण केले त्याला मिळून जी संज्ञा आहे त्याला म्हणतात व्यासचर्या. मी आरंभी सांगितलं काय आहे त्याच्यामध्ये. पूर्वी आपल्या भारतामध्ये एकच वेद होता, म्हणून त्याला एकायतन वेद म्हणत असत. एकच वेद. आता जसे चतुर्वेद आहेत तसा चतुर्वेद पूर्वीच्या कालखंडामध्ये नव्हते. एकच वेद होता आणि त्याला म्हणत एकायतन वेद. या एकायतन वेदाची विभागणी महर्षी व्यासानी केली. त्याला कारण असं आहे की याची व्याप्ती एवढी प्रचंड झाली की एका जन्मामध्ये ते धारण करणंही अवघड व्हायला लागलं. चारी वेदांच्या मिळून 16,108 रुच्या आहेत आणि या रुचांना स्वर आहेत. उदात्त, अनुदात्त, स्वरित असे 3 प्रकारचे स्वर असतात आणि त्याचे पोट प्रकार पुन्हा 50 आहेत. त्याप्रमाणे त्याचं उच्चारण करणे हे अत्यंत अवघड आहे आणि ती विद्या गुरुमुखातूनच घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना अत्यंत अवघड वाटायला लागले की हा एकायतन वेद आपण धारण कसा करायचा. म्हणून महर्षी व्यासानी कौतुक असं केलं की त्या एकायतन वेदाचे 4 विभाग केले. सुटसुटीतपणा आणला. मी म्हटलं 16,108 रुचे आहेत. म्हणून आपल्याकडे कौतुकाने म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्नी होत्या. कृष्ण म्हणजे साक्षात परमात्मा परब्रह्म आणि श्रुती वेद आपल्याला असं सांगतात की त्या परब्रह्माच्या निश्वासातून, श्वास निश्वासातून वेदांची निर्मिती झालेली आहे. आपल्या लक्षात येते का बघा. आणि त्या वेदांमध्ये 16,108 रुचे आहेत. त्याच भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी. ते सुंदर रूपक आहे. ते समजावून न घेता अनेकांना वाटतं की भगवान श्रीकृष्णाने खरंच 16,108 विवाह केले होते काय. नाही. कृष्ण परमात्मा त्यातून वेद निर्माण झाले. तेव्हा हा एकायतन वेद एवढा मोठा, त्याचे 4 विभाग हे महर्षी व्यासानी केले. त्यातला पहिला झाला ऋग्वेद, दुसरा झाला यजुर्वेद, तिसरा झाला सामवेद आणि चौथा त्रयीनंतर शेवटी आला तो अथर्ववेद. ऋग्वेदामध्ये वैदिक देवतांना इतकं सुंदर आवाहन आहे. तत्वज्ञान पर अनेक सूक्त आहेत. युद्धाची वर्णन आहेत. महर्षी ब्रह्मर्षींची वर्णन आहेत. सोमाचं विशेष कौतुक गायलेलं आहे. आपला इतिहास मांडलेला आहे. कालगणनेची सुंदर रूपक मांडलेली आहे. आपल्या कोणत्या ऋषींनी कोणती तपश्चर्या करून कोणते अलौकिक शोध लावले आणि ते केवळ ज्ञान महर्षी नव्हते तर विज्ञान महर्षी होते हे ऋग्वेदांनी सांगितलेलं आहे. हा प्रचंड इतिहास सगळा ऋग्वेदामध्ये आला आणि त्याच्यामुळे 4 याच्यामध्ये ऋग्वेदाला एक विशेष स्थान निर्माण झालं. पण आता वेद प्रक्रिया सगळी चालावी चांगली म्हणून त्याला यज्ञाची जोड द्यायला पाहिजे. कारण मानवी जीवनच काय हे सगळं विश्व यज्ञरूपच आहे. एक त्यागमय कर्म आहे. म्हणून यजुर्वेद निर्माण झाला म्हणजे यज्ञाची प्रक्रिया उलगडून दाखवणारा वेद निर्माण झाला. पुढे यजुर्वेदाचे 2 भाग झाले. ऋग्वेद हा आपल्या पैल नावाच्या शिष्याला महर्षी व्यासाने दिला आणि सांगितलं
याची परंपरा आता तू पुढे चालव. यजुर्वेद तयार केला आणि वैशंपायनांना दिला आणि सांगितलं तू ही परंपरा पुढे चालव. याच वैशंपायनांचा एक शिष्य महर्षी याज्ञवल्क्य यांनी त्यातून एक वेगळा वेद निर्माण केला. म्हणून पहिला वेद हा कृष्ण यजुर्वेद म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याज्ञवल्क्यांचा वेद हा शुक्ल यजुर्वेद म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे तिसरा सामवेद, कारण यज्ञाच्या वेळेला गायन होत असे, ते गायन कसं करावं आणि त्याच्या रुचा कोणत्या असाव्यात याचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे तो सामवेद. आणि अथर्ववेद तर इतका मोठा विलक्षण आहे म्हणून सांगू, जवळजवळ 250 विषय त्या अथर्ववेदामध्ये आलेले आहेत. ऋग्वेद पहिलाला दिला, यजुर्वेद वैशंपायनाला दिला, सामवेद जैमिनीला दिला आणि शेवटचा अथर्ववेद सुमंतूला महर्षी व्यासाने दिला. आणि या 4 वेदांच्या परंपरा, वेद शब्द विदवरून आलेला आहे. विद म्हणजे जाणणे, ज्याचं ज्ञान होणे. तेव्हा आत्मज्ञान प्राप्त करून देणारे ते वेद, त्या वेदांच्या परंपरा या 4 ऋषींनी म्हणजे महर्षी व्यासांच्या शिष्यानी विस्तार करतच नेल्या की पुढे ज्याच्या एकेका वेदाच्या 100च काय पण 1 सहस्र शाखा निर्माण झाल्या. काहींचा परंपरेनं त्याच्यामध्ये लोप झालाय आता, पण काही परंपरा अजूनही तशा टिकून आहेत. आणि अतिप्राचीन कालखंडापासून गुरु परंपरेनं जे वेद म्हटले जातात तसे आजही भारतामध्ये म्हटले जातात. ही पुण्याई आणि हे द्रष्टेपण महर्षी व्यासांचं आहे. पण वेद संस्कृत भाषेमधले कळायला अत्यंत अवघड. मग संस्कृत मध्ये सुलभ रचना का करू नये म्हणून महाभारताची रचना झाली. महाभारताला पंचम वेदच म्हणतात ना. इतकी थोर कृती महर्षी व्यासानी करून ठेवली. त्याच्याही पुढे जाऊन महर्षी व्यासानी आणखीन एक कौतुक असं केलं की महर्षी व्यासानी पुराणांची रचना केली. मी विवेचन करत असताना प्रस्थानत्रयी असा उल्लेख केला. कदाचित प्रस्थानत्रयीचा अर्थ काही श्रोत्यांना अज्ञात असेल म्हणून त्याचा थोडक्यात उलगडा करतो. आपल्याकडे 3 प्रकारच्या प्रस्थानत्रयी आहेत. म्हणजे आपल्या भौतिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरावर जाणणं, धर्म अर्थ कामाकडून मोक्षाकडे झेपावणं याला प्रस्थान म्हणतात. आहे त्या स्थळाहून अधिक उंच होणं आणि जीवनाचा अंतिम पुरुषार्थ साध्य करणं म्हणजे प्रस्थान. मग या प्रस्थानत्रयी 3 आहेत. कोणत्या आहेत? एक वैदिक, ज्याच्यामध्ये वेदांच्या शीर्षस्थानी असलेलं वेदांत म्हणजे उपनिषद आहेत. दुसरी ब्रह्मसूत्र आणि तिसरी भगवद्गीता. उपनिषदांना श्रुती प्रस्थान म्हणतात, ब्रह्मसूत्रांना न्याय प्रस्थान म्हणतात आणि गीतेला स्मार्त प्रस्थान म्हणतात, स्मृती प्रस्थान. दुसरी आहे ती पौराणिक प्रस्थानत्रयी, ज्याच्यामध्ये रामायण, महाभारत आणि भागवत आहे. आणि तिसरी आहे ती संतांची प्रस्थानत्रयी आहे, पण ती प्रत्येक राज्याप्रमाणे प्रांताप्रमाणे बदलते. महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव माऊलींची भावार्थ दीपिका, नाथांचं एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा किंवा समर्थांचा दासबोध असं मिळून याला प्रस्थानत्रयी म्हणतात. उत्तर भारतामध्ये आपण जर गेलो तर उत्तर प्रदेशामध्ये कबीर, सूरदास, तुलसीदास ही तिथली संतांची प्रस्थानत्रयी झाली. पण ज्याला आपली परंपरा, तत्वज्ञान, संस्कृती, धर्म सगळं समजावून घ्यायचंय त्यांनी या 3ही प्रस्थानत्रयींचा सांगोपांग अभ्यास करायचा असतो. आता गंमत अशी आहे की आपल्याकडे इतकं प्रचंड वाङ्मय आहे. या वाङ्मयामध्ये काही वेळेला परस्पर विरोधी वचनं सापडतात. त्याच्यामुळे संशोधकाचा, अभ्यासकाचा काही वेळेला गोंधळ होतो. तो होऊ नये म्हणून अत्यंत प्रज्ञावंत अशा महर्षी व्यासानी ब्रह्मसूत्रांची रचना केली. आपल्याकडे षड्दर्शन आहेत, ज्याच्यामध्ये महर्षी गौतमांचं न्याय दर्शन आहे,
महर्षी कणादांचं वैशेषिक दर्शन आहे. महर्षी कपिलांचं सांख्य दर्शन आहे. महर्षी पतंजलींचं योग दर्शन आहे, आज जे जगन्मान्य झालेले आहे. महर्षी जैमिनींचं पूर्व मीमांसा दर्शन आहे. आणि शेवटी जे ते उत्तर मीमांसा दर्शन जे महर्षी व्यासांचं आहे त्यालाच ब्रह्मसूत्र असंही म्हटलं जातं. तेव्हा धर्मशास्त्रामधल्या तत्वज्ञानामधल्या परस्पर विचारांना एकत्र आणून त्याला सुसूत्र रूप देण्याचं काम, अलौकिक कार्य महर्षी व्यासांनी केलं. या ब्रह्मसूत्रामध्ये 4 विभाग म्हणजे 4 पाद आहेत. 4 आणि त्याच्यामध्ये 16 अध्याय आणि एकूण 554 ही त्याच्यामधली सूत्र मांडली गेलेली आहेत. सूत्र म्हणजे अत्यंत संक्षेपामध्ये पण ज्याच्यामध्ये प्रचंड आशय भरलेला आहे असं वाक्य काव्य रूपानं मांडणं. जसं अणू जितका लहान तितकी त्याची ताकद मोठी, तसं सूत्र जितकं लहान तितकी त्याची ताकद किंवा आशय, त्याची अभिव्यक्ती, त्याचा आविष्कार, त्याच्यामधलं ज्ञानही प्रचंड. 4 विभागामध्ये व्यासानी कौतुक असं करून ठेवलं की पहिलाच जो अध्याय केला तो समन्वयाचा केला. म्हणजे जे परस्पर विरोधी आपल्याला जे काही मिळतं त्याचा पहिला समन्वय मांडला. दुसऱ्यामध्ये अविरोध कसा आहे तो त्यांनी दाखवून दिला, तो दुसरा अध्याय झाला. तिसरा साधनाध्याय केला आणि शेवटचा फलाध्याय केला. 554 सूत्रामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये महर्षी व्यासानी अप्रतिम उलगडून आपल्या पुढे सगळं तत्वज्ञान ठेवले. आणि आज ते जगन्मान्य आहे, कारण मानवी जीवनाच्या परमपुरुषार्थाचं दर्शन हे महर्षी व्यासानी त्याच्यामध्ये प्रमाण धरलेले आहे. व्यासांच्या नंतर जे कोणी ऋषीमुनी झाले, तपस्वी झाले, आचार्य झाले, महर्षी झाले, त्या सगळ्यांनी या ब्रह्मसूत्राला अनुसरून आपलं तत्वज्ञान मांडलेले असं लक्षामध्ये घ्या. अगदी मग आपल्या पुढल्या काळामधले आचार्य असोत, किंबहुना उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता याच्यावर जे समर्थपणे भाष्य लिहितात त्यांनाच आचार्य म्हणतात. मग आदिशंकराचार्य असोत किंवा रामानुजाचार्य असोत, वल्लभाचार्य असोत, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, कोणीही असले तरी त्यांनी आचार्य पदवी प्राप्त करण्यासाठी या वैदिक प्रस्थान त्रयीवर भाष्य लिहिलेलं आहे. ही सगळी पुण्याई कुणाची जर असेल तर महर्षी व्यासांची आहे. जन्माद्यस्यतः असं एक साधं सूत्र आहे त्याच्यामध्ये. अहो, त्याच्यावर डिलीट पदवी मिळवता येईल, डॉक्टरेटच काय, डिलीट पदवी, विद्यानिधी पदवी मिळवता येईल, एवढं भांडार त्या एका सूत्रामध्ये ठासून भरलेलं आहे. म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाचं रहस्य उलगडता येईल इतकं ते सूत्र समर्थ आहे. अशी अद्भुत सूत्र ही महर्षी व्यासांनी एकत्र आणली. म्हणजे तत्वज्ञानामधला परस्पर येणारा विरोध काढून टाकून त्याचा सुंदर समन्वय करून ब्रह्मसूत्रांच्या म्हणजे उत्तर मीमांसेच्या रूपानं त्यांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. महर्षी व्यासांचं हे कर्तृत्व सर्वार्थानं अलौकिक आहे. आता गीता ही एका दृष्टीने महर्षी व्यासांनी आपल्याला दिली, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितली, पण ती जर ग्रथित केली गेली नसती तर केवढ्या अलौकिक तत्वज्ञानाला आपण मुकलो असतो. कल्पनाच करा, भगवंतांनी रणभूमीवर 700 श्लोक सलग सांगितलेले, पण त्याची 18 अध्यायामध्ये विभागणी सुंदर प्रकारे महर्षी व्यासांनी केलेली आहे. आणि म्हणून 18 अध्याय आपण आज नाव घेऊन जे म्हणतो, अगदी अर्जुन विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत तशी विभागणी त्या तत्वज्ञानाची अतिशय प्रज्ञावंत असलेल्या महर्षी व्यासांनी केलेली आहे. व्यासांचं हे कर्तृत्व आणि त्यांची वाङ्मयीन झेप पाहिली की मन हर्ष निर्भर होतं आणि आपण थक्क सुद्धा होऊन जातो. पण सगळंच तत्वज्ञान सगळ्या लोकांना पचतं रुचतंच असं नाही, म्हणून पुराणांच्या रचना करून
ते तत्वज्ञान सुलभ करून इतिहासाच्या माध्यमातून महर्षी व्यासांनी तुमच्या आमच्या पुढे आणलं. जसं महर्षी वाल्मिकींचं रामायण, जसं महर्षी व्यासांनी महाभारतही निर्माण केलं, अगदी जसं महर्षी वाल्मिकींचं रामायण आहे तसं, पण त्याही पुढे जाऊन पुन्हा भागवताची अन्य पुराणांची रचना करून एक महाकोश तुम्हा आम्हाला अनंत विद्या अनंत कलांचा तुमच्या आमच्यासाठी महर्षी व्यासांनी अमृत कलशाच्या रूपाने दिलेले आहे. पण महर्षी व्यासांचं हे ऋण कधी फिटणार नाहीये. त्या पुराणांचा सुद्धा थोडका परिचय करून घेण्यासारखा आहे. आपल्याकडे 18 पुराण आहेत, 18 महापुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत. म्हणजे प्रत्येकी 18 एकूण 54 अशी पुराणे आहेत. यातल्या सगळ्या श्लोकांची संख्या जर काढली तर ती जवळजवळ 15-20 लाखाच्या घरामध्ये जाते. महर्षी व्यासांचं हे कौतुक पाहिलं की मन थक्क होऊन जातं. खरोखर पुराणांची रचना त्यांनी इतकी अद्भुत करून टाकलेली आहे की त्याला तोड नाहीये. या पुराणांमध्ये काय नाहीये, भारताचा 4 युगाचा इतिहासच आहे, सगळी संस्कृती आणि त्याचं दर्शन आहे. पुराण असून सुद्धा जे नित्य नवीन असतं त्यालाच पुराण म्हणतात. पुर अधिक अन, पुर म्हणजे खंड, कॉन्टिनेंट, आणि अन म्हणजे त्याच्यामध्ये अष्टांग संस्कृतीचे चालणारे सगळे व्यवहार व्यापार. त्याच्यामुळे सगळ्या खंडांमध्ये जो इतिहास घडला त्याची नोंद करणारे ग्रंथ त्यांना म्हणायचं पुराण. पण ती पुराण 18 लक्षात कशी ठेवायची, म्हणून आपल्याकडे एक सुंदर श्लोक केलेला आहे की लक्षात कसं ठेवा तुम्ही म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून सांगितलं मद्वयम भद्वयम, बर का, मद्वयम भद्वयम ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. एका श्लोकात 18 नावं गुंफून टाकली. कसं सांगितलं बघा. मद्वयम म्हणजे मनी सुरू होणारी 2 पुराण, मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भद्वयम म्हणजे भनी सुरू होणारी 2 पुराण, भविष्य पुराण आणि भागवत महापुराण. पुढे सांगितलं ब्रत्रयम म्हणजे एक ब्रह्म पुराण, दुसरं ब्रह्मांड पुराण आणि तिसरं ब्रह्मवैवर्त पुराण. 3 झाली. आता व चतुष्टयम म्हणजे वराह पुराण आलं, वायू पुराण आलं, वामन पुराण आलं आणि विष्णू पुराण आलं. त्या वनी सुरहणारी 4 पुराण आली. अशी 11 झाली. उरलेली 7 दुसऱ्या वेळीच सांगितली. अनापलिंग कुस्कानी. अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्म पुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. अशी पुढची 7 झाली आणि 18 पुराण व्यासाने सिद्ध केली. पण भागवत महापुराण रचायच्या अगोदर एक मोठी गंमत झाली. एवढं प्रचंड अध्यात्म रामायण सुद्धा व्यासांच्याच नावावर मोडलं जातं. इतकं करून सुद्धा म्हणे महर्षी व्यासांच्या चित्ताला समाधान नव्हतं. आणि मग त्यांची आणि देवर्षी नारदांची भेट झाली. त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले, व्यासा, आपण उदंड वाङ्मय निर्माण केलेत खरं, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं, त्यांच्या अद्भुत अशा लीलांचं वर्णन करणारा एकही ग्रंथ आपण आजपर्यंत निर्माण केला नाही. तो निर्माण करा, म्हणजे आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला कशी शांती मिळते बघा. आणि मग महर्षी व्यासांनी एक सुंदर ग्रंथ निर्माण केला. तो ग्रंथ म्हणजे भागवत महापुराण, ज्याच्यामध्ये दशमस्कंधात भगवान श्रीकृष्णांचं सगळं कौतुक सांगणारं अद्भुत चरित्र त्यांनी प्रगट केलं. 11व्या स्कंधामध्ये तर त्यांनी अधिक कौतुक करून उद्धवाला उपदेश भगवान श्रीकृष्णाने जो केला तो उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. आणि महाभारतात भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला
तो श्रीमद भगवद्गीता किंवा हरिगीता या नावाने प्रख्यात आहे, किंवा अर्जुन गीता म्हणूनही प्रख्यात आहे. अशा 2 गीता या व्यासानी निर्माण करून मानवाच्या उन्नयनाचे जणू 2 सुंदर सोपानच निर्माण केले. सामान्य माणसाला सुद्धा त्याच्यावरून चालता यावं, वरती जाता यावं आणि अंतिम पुरुषार्थ मोक्ष प्राप्त करून घेता यावा. आणि महर्षी व्यास खऱ्या अर्थानं कृतार्थ आणि धन्य होऊन गेले. महर्षी व्यासानी एवढं जे प्रचंड वाङ्मय निर्माण केलं, त्याच्यामध्ये मानवी जीवनातला एकही विषय सुटलेला नाहीये, इतकं ते अलौकिक आहे. पण दुर्दैव असं आहे की इतकं मार्ग दाखवून सुद्धा त्याचं कारण आहे. कोणत्या युगातल्या मानवी जीवनाला साफल्य मिळवण्यासाठी अधिष्ठान कोणतं असावं लागतं, तर ते धर्माचंच असावं लागतं. हे महर्षी व्यासांनी निस्संदिग्धपणे सांगितलेलं आहे. पण प्रत्येक व्यक्ती ते ऐकतेच असं नाही. म्हणून तर शेवटी व्यासानंही म्हणायला लागलं की ऊर्ध्वबाहु विरोम्येश न कश्चित शृणु तुमे. मग धर्मापासून अर्थ काम मोक्ष सगळंच जर प्राप्त होत असेल तर मग किम न सेव्यते, त्या धर्माचं सेवन तुम्ही का करत नाही, असा कळवळून प्रश्न महर्षी व्यासांनी केलेला आहे. या महर्षी व्यासांच्या ग्रंथांमुळे किंवा तत्सम जे अलौकिक महापुरुष निर्माण झाले, त्यामुळे भारतातला सात्विक प्रवाह, धर्माचा प्रवाह, सदाचार नीतीचा प्रवाह अखंड धावतो आहे. महर्षी व्यासांची कामगिरी इतकी प्रचंड आणि उत्तुंग आहे, त्यांचं नावच व्यास आहे. भूमितीमध्ये आपल्याला शिकवतात की वर्तुळ असतं आणि वर्तुळाच्या मध्यबिंदूला स्पर्शून जी रेष जाते आणि परिहाला दोन्हीकडे चिकटते, त्याला व्यास असं म्हणतात. तो व्यास जितका मोठा तितकं वर्तुळ मोठं, आणि व्यास जितका लहान तितकं वर्तुळ लहान. एवढा व्यास असेल तर वर्तुळ एवढं, एवढा व्यास केला की ते वर्तुळी तेवढं मोठं होणार. अर्थ असा की आपल्या व्यक्तिमत्वाचा व्यासचर्येनं वाढवत न्यायचा असतो. महर्षी व्यासाने इतकं अलौकिक दिग्दर्शन केले की मनामध्ये कोणती शंका राहूच नये, कोणत्याही आशंकेला जागाच राहू नये, इतकं सुंदर दिग्दर्शन हे महर्षी व्यासाने केलेलं आहे. असे लोकोत्तर अलौकिक युगपुरुष यांना कारक पुरुष म्हणतात. भगवंत जो जन्म घेतो, अवतार घेतो, तो त्रिविध कामगिरीसाठी घेत असतो. एक सज्जनांचं परित्राण, दुसरं दुष्टांचं हनन आणि तिसरं सद्धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना. यात दुष्टांचं हनन म्हणजे शस्त्र हातामध्ये घेऊन दुष्टांना कारक पुरुष कधी मारत नाहीत, पण सज्जनांचं परित्राण आणि सद्धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना युगानयुगे शतकानुशतके हे अलौकिक कारक पुरुष करतच आलेले आहेत. म्हणून तर आपल्याकडे महर्षी व्यास आहेत, म्हणून तर आपल्याकडे आदि शंकराचार्य आहेत, म्हणूनच आपल्याकडे ज्ञानदेव माऊली समर्थांच्या सारखे अलौकिक महापुरुष आहेत. व्यासांचं ऋण कधीही न पेटणार आहे. आपल्याकडे एक ऋषी ऋण सांगितलेलं आहे ना, की ज्यांनी सगळं आयुष्यच या राष्ट्रासाठी, मानवतेसाठी समर्पित केलं, त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते म्हणजे महर्षी व्यास आहेत. म्हणून महर्षींच्या मध्ये मी कोण, तर मी महर्षी व्यास आहे, अशी आपली विभूती ही भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये विभूती योगात म्हणजे 10व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. म्हणून तर त्या व्यासांना वंदन करताना आपण एक आरंभीचा श्लोक म्हटला, तो म्हणजे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण. भारत म्हणजे महाभारत. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. महाभारत नावाचा एक अलौकिक ज्ञानाचा प्रदीप आपण प्रज्वलित केलेला आहे. म्हणून आज सुद्धा ज्या ज्या वेळेला आपण दीप प्रज्वलन करतो त्यावेळेला प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप म्हणतो. त्यातून महर्षी व्यासांची आठवण करायची असते
किंबहुना प्रत्येक प्रवचनकार ज्या वेळेला व्यासपीठावर बसून प्रवचन करतो त्यावेळेला ते व्यासांचं पीठ असतं. तेवढी तपश्चर्या करावी, तेवढं अंशतः ज्ञान प्राप्त करावं आणि मनोभावे साष्टांग प्रणिपात व्यासानं करून मगच व्यासपीठावर बसावं, अशी त्या महर्षी व्यासांची आठवण प्रत्येक प्रवचनकाराच्या हृदयामध्ये जागत असते. असे जे गुरूंचे महागुरु, सद्गुरूंचे सद्गुरु, कुलगुरूंचे महाकुलगुरु, त्यांना आठवण्याचा आजचा हा दिवस आहे. ते हे महर्षी व्यास. त्या निमित्तानं आपले सगळे गुरुजन, आपले सगळे ज्येष्ठजन, आपले माता पिता या सगळ्यांना आपण आठवूया. त्यांना कृतज्ञतेनं विनम्र भावनेनं वंदन करूया आणि महर्षी व्यासांना साष्टांग प्रणिपात करून हे प्रवचन पूर्ण करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.